आयसोलेटेड फोरआर्म टेक्निक. तर फोरआर्म आयसोलेट करायचं. तर अवेअरनेस अंडर ॲनेस्थेशिया बघण्याकरता पेशंटला आधी GA दिला, मग फोरआर्मला आयसोलेट केलं, टॉर्निके लावला. मग त्याच्यानंतर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर दिला. तर ब्लड प्रेशर तिकडे अडकल्यामुळे पुढे न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर जाणार नाही. मग इंट्रॉप पेशंटला विचारत राहायचं, हात हलाव. प्री ऑप सांगून ठेवायचं त्याला की असं विचारणार आहे. तर हात हलवला तर कळेल की अवेअरनेस आहे बुवा, मग डेप्थ वाढावा असं. तर लिमिटेशन्स आहे की नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्सेसला पण आपण अवेअरनेस म्हणणार. आणि लेवल ऑफ ॲनेस्थेशिया टू प्रिव्हेंट मूवमेंट इज हायर. खूप जास्त ॲनेस्थेशियाची डेप्थ लागते असं म्हणतो तो. आणि टॉर्निके रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर टॉपिक चालू आहे अवेअरनेस अंडर ॲनेस्थेशिया किंवा डेप्थ ऑफ ॲनेस्थेशियासाठी. तर काय करू शकतो, क्लिनिकल सायन्स आहेत आणि स्कोर्स आहेत. सायन्स आहेत याच्यातलेच घेऊ शकतो आपण. जसा हा PRST स्कोर आहे, प्रेशर, रेट, स्वेटिंग आणि टीयर्स. तर यांचं मोजून आपल्याला कळतं. हा सिम्पल स्कोर आहे, इन्स्ट्रुमेंट लागत नाही. परंतु ड्रग्सने चेंज होणार, जसं की अँटीकोलिनर्जिक असेल किंवा काही प्रेसर्स लावलेले आहेत किंवा बीटा ब्लॉकर्स आहेत किंवा पेशंट हिमोडायनॅमिकली अनस्टेबल आहेत, मग BP हार्ट रेट तिथे उडून गेला तुमचा. तर किंवा क्लिनिकल सायन्स याच्यावरूनच असे वेगवेगळे किंवा क्लिनिकल टेक्निक्स, स्किनचं कंडक्शन, आयसोलेटेड फोरआर्म, सरफेस इलेक्ट्रोमायोग्राम, फेशियल इलेक्ट्रोमायोग्राम, लोअर इसॉफेगल कंट्रॅक्टिलिटी, हार्ट रेट व्हेरिएबिलिटी. नंतर मग EEG आणि मग प्रोसेस EEG, जसं की बिस झालं, एन्ट्रॉपी झालं. नंतर बाकीच्या मोडॅलिटी आहेत आपण बघूया. स्पेक्ट्रल आणि सेल फंक्शन मॉनिटर, जे काही स्नॅप इंडेक्स, इव्होक पोटेन्शियल, सेन्सरी, मोटर, ऑडिटरी, व्हिज्युअल. आपण स्कोर बघितला PRST स्कोर. त्या काही सेडेशन स्कोर्स आहेत. हा रामसे सेडेशन आहे 1 to 6. याच्यात 0 नाही आहे, बट या रिचमंडमध्ये 0 आहे. अलर्ट अँड काम. मग +5 पर्यंत कोमापर्यंत. मग ॲजिटेटेड +4, ओव्हरली व्हायोलंटपर्यंत, कॉम्बॅटिव्हपर्यंत. ICUमध्ये रिचमंड ॲजिटेशन सेडेशन स्कोर, AS, ॲजिटेशन सेडेशन स्कोर. आणि ही रामसे सेडेशन स्कोर आहे, त्याच्यात ती मॉडिफाईड आहे. 3 to 4 आपण करतो सेडेशनसाठी, रिस्पॉन्डिंग टू कमांड अँड लाईट ग्लॅव्हलर टॅपला रिस्पॉन्ड करतो. मग 5th आणि 6th आपण अवॉइड करतो सेडेशनमध्ये, स्लगिशली रिस्पॉन्स आणि नो रिस्पॉन्स. एक तर तो ॲजिटेटेड किंवा रेस्टलेस आहे. 2 म्हणजे कुठं बेसलाईनला आला आहे. त्याच्यानंतर स्पॉन्टॅनियस सरफेस इलेक्ट्रोग्राम. तर फ्रंटालिस मसल आहे ही लेस अफेक्टेड आहे न्यूरोमस्क्युलर ब्लॉकरने, तर ती स्पॉन्टॅनियसली फायर करते. तर मग तिचा मायोग्राम चेक करू शकतो. स्पॉन्टॅनियसली ॲक्टिंग मसलचा सरफेस इलेक्ट्रोमायोग्राम. फ्रंटालिस इज लेस अफेक्टेड बाय न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. आणि LES जो आहे इट इज नॉट अफेक्टेड बाय न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. कंप्लीट ब्लॉक झाला तरी जो नॉन स्ट्रायटेड आहे तो स्मूथ मसलसारखा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर ॲक्टिव्हिटी होत नाही न्यूरोमस्क्युलर ब्लॉकरची. तर त्याचा आपण स्पॉन्टेनियस किंवा प्रोवोक्ड, आणि इव्होक नाही म्हटलं आहे, प्रोवोक्ड म्हटलं आहे, कारण की इथे इलेक्ट्रिकल सिग्नल नाही आहे, इथे जस्ट बलूनचा सिग्नल आहे. इलेक्ट्रिकलसाठी इव्होक्ड, हा बलून आहे म्हणून प्रोवोक्ड म्हटलं आहे. बलून इन्फ्लेट करायचा, तर त्याच्या डिस्टली इसॉफेगस कॉन्ट्रॅक्शन होतं आहे का, आणि इथे स्पॉन्टॅनियस बघायचं. इसॉफेगल कॉन्ट्रॅक्टिलिटीचं सेंटर आहे, बापरे. आणि मग त्याची फ्रिक्वेन्सी बी चेक करायची, वाढत कमी किंवा जास्त होईल अकॉर्डिंग टू द प्लेन आणि अवेकनेस. ही रिलायबल मेथड नाही आहे. फायदा आहे की इझी आहे आणि मसल रिलॅक्सेशन दिलं तरी करता येते, पण लिमिटेड रोल आहे याचा, ही रिलायबल नाही आहे. नंतर डेप्थ बघण्यासाठी आपण हार्ट रेट व्हेरिएबिलिटी बघू शकतो. हार्ट रेट ब्रेनस्टेमने कंट्रोल होतो आणि इट इज नॉट अफेक्टेड बाय एनिथिंग अदर दॅन ॲनेस्थेशिया डेप्थ, कारण की ऑटोनॉमिक जो टोन आहे तो फक्त ॲनेस्थेशियाने चेंज होतो.
तो टोन आहे बेस लेवलचा आहे, तर मोर दॅन 10% व्हेरिएशन इन पी वेव. तर लिमिटेशन्स आहे याचं की ड्रग्समुळे, सेप्सिसमुळे तुमचं हार्ट रेट चेंज होणार आहे, बीटा ब्लॉकरमुळे हार्ट रेट चेंज होईल, न्यूरोपॅथीमुळे हार्ट रेट चेंज होईल, कंडक्शन डिफेक्ट्समुळे हार्ट रेट चेंज होईल. तर हार्ट रेट भरपूर साऱ्या गोष्टींमुळे चेंज होते, तर हा रिलायबल नाही आहे. हार्ट रेट व्हेरिएबिलिटी टू मेजर डेप्थ ऑफ अनेस्थेशिया.